जळगावात महायुतीच्या वतीने या ठिकाणी भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आलेले होते आणि रोड शो आता सुरू देखील झालेला आहे। मात्र असं असताना या रोड शोला आपण जर बघतोय तर मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी कलाटलेला आहे। भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना पक्ष असेल, यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी या रोड शो मध्ये दिसून येत आहे। मात्र असं असलं तरी या रोड शो साठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी रोड शोला उपस्थित होणार होते। मात्र ते अचानक दौरा रद्द झाल्याने या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा महाविजय रोड शोला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेब आहेत। भाऊ, काय सांगाल, अचानक या ठिकाणी या रोड शोला एकनाथ शिंदे साहेब येणार होते, म्हणजे साहेबांचा दौरा अचानक रद्द झाला, तुमच्या उपस्थिती या ठिकाणी रोड शो पार करता? मुंबईला त्यांचा दौरा सुरू आहे। त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही रॅली सुरू करा, मी या ठिकाणी येईल। उदय सामंत मंत्री महोदय पण निघाले, ते 10-15 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचतायत। तोपर्यंत आमची रॅली सुरू होणार आहे आणि मला तरी खात्री की आपण हे अप्रतिम प्रेम लोकांचं बघतोय महायुतीवर, त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा संदेश या ठिकाणी आम्ही त्यांना दाखवणारच आहोत, पण ते 100% येतील असा आमचा विश्वास आहे। मुंबईमध्ये जर बघतो तर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे आणि मुंबईची महानगरपालिकेने कोणाच्याकडे जाऊ शकते? ही महायुतीच्या ताब्यात येणार, मराठी माणसाच्या ताब्यात येणार आणि मराठी माणूस महापौर होणार। लाडक्या बहिणीचा नेमका कौल कोणाकडे? लाडक्या बहिणीचं प्रेम आमच्यावरच आहे। मग किती जागा निवडू येऊ शकता महायुती जळगावमध्ये 70 पार करू। तर आपण बघतो तर या ठिकाणी गुलाबराव पाटलांचं वक्तव्य 70च्या वर या ठिकाणी महायुतीच्या जागा या ठिकाणी निवडून येतील। मात्र असं असताना या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी या रोड शोला येऊ शकले नाही, म्हणून या ठिकाणी गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा रोड शो पार पडतोय। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।